सरकारी यंत्रणा धनदांडग्यांची बटीक झालेली आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय। कारण पुणे हिट अँड रन प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्याकरता सगळी यंत्रणाच कामाला लागली होती। आरोपी दारू प्यायल्याचं उघड होऊ नये म्हणून ससूनच्या डॉक्टर्सनी आरोपीचे रक्त नमुनेच बदलले, पण पोलीस तपासात त्यांचं बिंग फुटलं। पुणे हिट अँड रन प्रकरणाला नवं वळण। अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलले। ससूनमधील डॉक्टरांचा कारनामा उघड। पोलिसांनी 2 डॉक्टरांना ठोकल्या बेड्या। पैशाच्या जोरावर सरकारी यंत्रणा कशी वाकवली जाते हे पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलंय। गेल्या रविवारी 19 मेच्या पहाटे पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात भीषण अपघात घडला। या अपघातात दोघांचा हकनाक बळी गेला। पुण्यातल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं या दोघांना चिरडलं होतं। या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत त्याची ससून रुग्णालयात रक्त नमुना चाचणी केली होती। पण धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दारू प्यायल्याचं सिद्ध होऊ नये याची पुरेपूर काळजी ससून फॉरेन्सिक लॅबचे सीएमओ डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी घेतली होती। जे जुवेनाइल एक्यूज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। डॉक्टर हळनोर यांनी अल्पवयीन आरोपीच्या नमुन्यांऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे रक्त नमुने घेऊन अहवाल सादर केला। त्यामुळे आरोपी अपघातावेळी दारू प्यायल्याचं रक्त नमुना चाचणीतून उघड होऊ शकलं नाही। दरम्यान पोलिसांनी औंध रुग्णालयातही आरोपीची रक्त नमुना चाचणी केली होती। औंधच्या रक्त नमुना चाचणीशी आरोपीच्या वडिलांचे डीएनए मॅच झाले, तर ससूनचे रक्त नमुने आरोपीचे नसल्याचं समोर आलंय। डॉक्टर अजय तावरेंच्या सांगण्यावरून डॉक्टर हळनोर यांनी ही हेराफेरी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाइल एक्यूज्डची मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे। हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती। त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे। डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर या ससूनमधील जोडगोळीनं संगनमत करून अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले। त्यामुळे आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह आली। आरोपीला या प्रकरणातून वाचवण्यासाठी ससूनच्या या डॉक्टर्सनं हर प्रकारे प्रयत्न केला होता। मात्र पुणे पोलिसांनी औंध रुग्णालयात केलेल्या रक्त नमुना चाचणीमुळे या डॉक्टर जोडगोळीचा फर्जीवाडा चव्हाट्यावर आला। या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांना बेड्या ठोकल्यात। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।